कुत्रा आणि गाढव. कोणे एकेकाळी वाराणसीमध्ये एक धोबी राहत होता. त्यांनी एक गाढव आणि एक कुत्रा पाळला होता. चला, आजचा दिवस संपला. खूप काम पडले रे बाबा आज. आता मस्तपैकी झोपूया. बघितलंस, मालक आज पुन्हा मला जेवण द्यायला विसरला. काही तासांनंतर मध्यरात्री. आहा, हा तर अगदी गाढ झोपलाय. काय नशीब आहे माझं. वाह, चला लवकर पिशवी भरून घेऊया. अरे बापरे, हा तर चोर आहे आणि माझा मालक गाढ झोपलाय. गाढवानं लगेच कुत्र्याला सावध केलं. अरे आपल्या घरात चोरी होत आहे आणि आपला मालक गाढ झोपेत आहे. लवकर कर, लवकर त्याला उठव. मी का उठू? त्याला माझी पर्वा नाहीये ना. चोरी झाली तर चांगलंच होईल. मग माझी आठवण होईल त्याला आणि माझी चांगली काळजी घेईल तो. नीट नवखराम, आपल्या मालकाबद्दल असा विचार करतोस? लाज वाटली पाहिजे तुला. मग काय, माझ्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल इमानदारी दाखवू? मी नाही त्याला उठवणार. मग आता मालकाला मला जगवायला हवं, नाहीतर चोर चोरी करून पळून जाईल. अरे हे मूर्ख गाढव, हे बहुतेक आसपासच्या लोकांना जागा करणार. त्याच्या आधीच इथून पळून जाऊया. धोब्यानं उठून खिडकीतून डोकावून पाहिलं, पण तोपर्यंत चोर पळून गेला होता. या मूर्ख गाढवाने माझी झोपमोड केली. मूर्ख, वेळी अवेळी ओरडत असतो. चांगली अद्दल घडतो त्याला आता. धोब्यानं एक काठी उचलून गाढवाला चांगलं बदडून काढलं. कुत्र्यानं खेदानं आपली मान हलवली. बिचारा गाढव, चोर तर पळून गेला आणि मालकाला तर माहितीच नाही की गाढव का ओरडत होतं ते. काय जरूरत होती माझं काम करण्याची? बघितलंस, दुसऱ्यांच्या कामात दखल दिल्यानं काय होतं ते. ज्याचं काम त्यानंच करावं. धूर्त कोल्हा. कोणे एका काळी एका घनदाट जंगलात एक धूर्त कोल्हा राहत होता. एक दिवस जंगलात तो अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडला. फिरता फिरता त्याने एका मेलेल्या हत्तीचं शरीर पाहिलं. अन्न मिळाल्याच्या आनंदात तो त्या हत्तीजवळ गेला. आपल्या दातांनी त्याने हत्तीला खायचा खूप प्रयत्न केला, पण हत्तीची त्वचा चिवट आणि जाड होती. त्यामुळे त्याला मांस खाणं शक्य झालं नाही. अखेरीस थकून तो कोल्हा हत्तीच्या शरीराजवळ बसला. आता काय करावे बरं? अचानक त्याला सिंहाचा आवाज ऐकू आला. एक सिंह त्याच दिशेने येत होता. या महाराज या. मी या मेलेल्या हत्तीची तुमच्यासाठीच राखण करतोय. या या, भोजन करून घ्या. मी माझी शिकार स्वतः करतो, तुला माहित नाही का? मी मेलेल्या जनावराला अजिबात खात नाही. सिंह तिथून निघून गेला. कोल्ह्याला खूप आनंद झाला. सिंहाने हत्तीला खाल्लं नाही ना. पण कोल्ह्याची समस्या अजूनही तशीच होती. थोड्या वेळानंतर एक वाघ तिथं जोरजोरात गर्जना करत आला. कोल्ह्याला आता संकटाची जाणीव झाली. अरे बापरे, या वाघाच्या मनात हत्तीला खायचा विचार आला तर काहीतरी करायला हवं. लवकर निघून जा इथून, लवकर. मी इथं सिंह महाराजांच्या शिकारीची राखण करतोय. ते आंघोळीला गेले. त्यांनी मला सांगितलंय की इथे एखादा वाघ आला तर त्याला थांबवून ठेव, म्हणजे ते त्याला मारून टाकतील. या जंगलातल्या सगळ्या वाघांना मारण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली आहे. ते तुम्हालाही मारून टाकतील. त्याआधीच पळून जा तुम्ही इथून. हे ऐकून अतिशय घाबरून वाघ तिथून पळून गेला. वाघ तिथून पळून गेल्यानंतर काही वेळाने तिथे चित्ता आला. कोल्ह्याला माहित होतं की चित्त्याची तीक्ष्ण नखं आणि दात आपल्या मदतीस नक्कीच येऊ शकतात. कोल्ह्याने हसत हसत मोठ्या प्रेमाने चित्त्याचं स्वागत केलं. अरे किती दिवसांनंतर भेटलास मित्रा. वा वा, कुठे होतास इतके दिवस? आणि तू तर एकदम थकलेला आणि भुकेला दिसतोयस. ये ये, हत्तीचं थोडंसं मांस खा बघू. हे बघ, ही सिंहाची शिकार आहे. सिंह आंघोळीला गेलाय. मी तर फक्त राखण करायला इथं उभा आहे. ये 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 ये.
अगदी आरामात खा तू. अरे बापरे, सिंहाची शिकार मी कशी खाऊ? तो मला मारेल ना. त्याने जर मला बघितलं ना तर मला सरळ स्वर्गात पोचवेल. अरे मित्रा, तू कशाला चिंता करतोयस? मी इकडे नीट लक्ष देतो. सिंह आला ना की मी तुला लगेच सूचना देईन आणि तू पटकन पळून जा. हा. अशी छान संधी दिल्याबद्दल भुकेल्या चित्त्याने कोल्ह्याला धन्यवाद दिले आणि तो एकदम हत्तीच्या मांसावर तुटून पडला. कोल्हा बघतच होता. चित्त्याने हत्तीची त्वचा फाडल्याबरोबरच कोल्हा जोरात ओरडला. सावधान, पळा पळा, सिंह महाराज येतायत, पळा पळा. दुसऱ्या क्षणी हत्तीला सोडून चित्ता विजेच्या वेगाने तिथून पळून गेला. धूर्त कोल्हा खूप खुश झाला आणि मोठ्या खुशीने हसत तो हत्तीच्या मांसावर तुटून पडला. आता सर्व मांस त्याच्या एकट्याचेच होते. हुशारीने विजय मिळवता येतो. बुलबुल आणि धनेश. कोणे एकेकाळी धनेश पक्षी हा पक्ष्यांचा राजा होता, परंतु छोट्या छोट्या चुकांबद्दल तो लहान पक्ष्यांना मारून टाकत असे. त्यामुळे कंटाळून सगळे पक्षी मिळून आपल्यासाठी नवीन राजा निवडायचा विचार करत होते. त्या सगळ्यांना बुलबुलला राजा बनवायचं होतं. तो राजासारखाच दिसतो. हो, आणि जरी त्याला वाटलं तरी तो आपल्याला काही करू शकत नाही. पण ही गोष्ट धनेशला कोण सांगणार? तो कधीच मान्य करणार नाही. माझ्याकडे एक युक्ती आहे. अरे सुतार पक्षा, जरा माझ्या बरोबर ये. मला तुझी मदत हवी आहे. काही वेळानंतर महाराज, आम्हाला असं वाटतं की आपण एक परीक्षा द्यावी. आपण आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करावं. एका मोठ्या झाडाच्या फांदीवर केवळ बसून तिला आपण तोडून दाखवा. जर तुम्हाला शक्य झालं नाही तर जो हे करून दाखवेल तोच आमचा राजा बनेल. ठीक आहे, सांगा कोणत्या फांदीवर बसू? त्या फांदीवर. माझ्याशिवाय ती फांदी कोण तोडू शकतो? चला बघूया. धनेशने आपली सर्व शक्ती लावून उड्डाण केलं आणि जोरात त्या फांदीवर बसला, पण ती फांदी तुटलीच नाही. ज्या कुणाला या परीक्षेत सामील व्हायचं असेल त्याला एवढ्याच मोठ्या फांदीवर बसावं लागेल. ठीक आहे, आमच्या तर्फे बुलबुल बसेल. ती फांदी ठीक आहे ना? ती पुरेशी मोठी आहे ना? ती फांदी पहिल्यापेक्षाही जाड आहे. जर बुलबुल ही फांदी तोडण्यात सफल झाला तर तो राजा बनेल. धनेशला हे माहित नव्हतं की ज्या फांदीवर बुलबुल बसणार होता ती फांदी सुतार पक्षाने आधीच कुरतडून ठेवली होती. एक छोटासा धक्का सुद्धा त्या फांदीला तोडू शकला असता. त्यामुळे बुलबुल जेव्हा त्या फांदीवर बसला तेव्हा ती फांदी तुटून पडली. तो ही फांदी कशी काय तोडू शकला? धनेशने आपली हार मान्य केली आणि तो तिथून निघून गेला आणि बुलबुल पक्ष्यांचा नवीन राजा बनला. चतुर बकरा. एक दिवस एक भुकेला लांडगा खाण्याच्या शोधार्थ इकडे तिकडे जंगलात भटकत होता. एका खडकाळ जमिनीजवळ त्याने हिरवागार गवताचा भाग पाहिला. त्या हिरव्या गवताच्या तुकड्यावर एक मोठा जाडजूड बकरा गवत खात होता. हळूच तो बकऱ्याच्या दिशेने पुढे सरकला. बकरा सावध होता. त्याने लांडग्याकडे पाहिलं. अरे, तू तर अगदी अशक्त आणि भुकेला वाटतोस. तू जर मला खाल्लेस तर मला आनंदच होईल. शेवटी एखाद्याला वाचवायला कोणाला तरी आत्मसमर्पण करावेच लागते ना. हे ऐकून लांडग्याला खूपच आश्चर्य वाटलं. अरे, तू तर खूप दयाळू आहेस. पण तू मला खाणार कसं? मी तर खूप मोठा आहे. तू असं कर, तू इथेच आपले तोंड उघडून उभा राहा. मी त्या टेकडीवर चढतो आणि धावत सरळ तुझ्या तोंडात येऊन शिरतो. मग तू मला पूर्णपणे गिळून टाक, चालेल? मूर्ख लांडग्याने बकऱ्याचं म्हणणं मान्य केलं. तो तिथेच तोंड उघडून उभा राहिला. चतुर बकरा टेकडीवर चढला आणि तिथून तो लांडग्याच्या दिशेने जोरात धावू लागला. लांडगा तिथे वाटच पाहत होता, पण बकऱ्याने धावत लांडग्याच्या डोक्यावर जोरदार वार केला. लांडगा तिथेच बेशुद्ध होऊन पडला आणि बकरा, तो तर आपला जीव वाचवण्यासाठी तिथून कधीच पळून गेला होता. ब्राह्मण आणि बकरी. एक दिवस एक ब्राह्मण जवळच्या गावावरून आपल्या गावी परत येत होता.
त्याच वेळी 3 भामट्यांनी त्याला तिथून येताना पाहिलं. वा वा, गाववाल्यांनी कशी छान जाडजूड बकरी दान म्हणून दिली आहे. देव त्यांचं भलं करो. वा वा वा, कशी जाडजूड बकरी आहे. आज आपल्याला मेजवानी मिळणार बहुतेक. काहीतरी युक्ती लढवून ती बकरी मिळवलीच पाहिजे. त्यात काय मोठी गोष्ट. ऐका, आता नीट ऐका मी काय सांगतो ते. पहिला भामटा ब्राह्मणाजवळ गेला. नमस्कार भटजी, तुम्ही या कुत्र्याला खांद्यावर का घेतलंय? फार मजा वाटते असं दिसतंय. अरे मूर्खा, कुत्रा आणि बकरी यामध्ये फरक कळत नाही का तुला? अहो रागावताय कशाला? तुम्हाला जर त्यातच मजा वाटत असेल तर मला काय? अरे बापरे, मला भ्रम तर नाही ना झाला? नाही नाही, ही बकरीच आहे. थोडंसं पुढे गेल्यावर त्याला दुसऱ्या भामट्यानं थांबवलं. अहो भटजी बुवा, हे मेलेलं गाईचं वासरू आपलं फार लाडकं दिसतंय. तरीही त्याला खांद्यावर घेणं तुम्हाला शोभत नाही. शेवटी तुम्ही एक ब्राह्मण आहात. अरे आंधळा आहेस की काय? अरे दिसत नाही तुला? ही जिवंत बकरी आहे, वासरू नाही. रागावू नका, मला क्षमा करा. बहुतेक माझी काहीतरी चूक झाली असावी. अरे अरे, हे काय चाललंय? हे लोक वेडे आहेत की मी वेडा झालोय? तो ब्राह्मण थोडा पुढे गेला नाही तोच. ओ भटजी महाराज, त्या गाढवाला खाली फेका. अहो, लोक तुमच्याबद्दल नाही नाही ते बोलतील. नाही रे बाबा, हे तिघही चूक कसे असतील? नक्कीच ही बकरी नाही आहे. हे काहीतरी रूप बदलणारं भूत आहे. छे छे छे, हे गाववाल्यांनी माझ्या बरोबर ही अत्यंत नीट गंमत केलेली आहे. अतिशय घाबरून काहीही न बोलता ब्राह्मणानं आपल्या खांद्यावरून बकरीला खाली फेकलं आणि तो तिथून पळून गेला. ब्राह्मण निघून जाताच तिघा भामट्यांनी बकरीला पकडलं आणि तिला शिजवून चांगली मेजवानी केली. आत्मविश्वास अत्यंत जरुरी आहे.